पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाच्या तपपूर्तीमध्ये देशानं अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि डिजिटल व्यवहार, महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मूलन आदी क्षेत्रांमध्ये अतुलनीय प्रगती साधली। देशातल्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख सांगत असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींचा गौरव हा सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असा केलाय। तसंच देशावरील परदेशी कर्जापैकी 94% कर्ज एका दिवसात फेडण्या इतका परकीय चलन साठा भारताकडे उपलब्ध आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। देशावरचं 94% कर्ज एका दिवसात फेडण्याची भारताची ऐपत। पंतप्रधान मोदींमुळे विविध क्षेत्रात अतुलनीय प्रगती। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार। जागतिक स्तरावर मंदीचं सावट असतानाही भारत आज जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे। एकेकाळी परदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आणि कर्जाच्या सापळ्यात अडकण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारताची आर्थिक स्थिती आज पूर्णपणे बदलली आहे। भारताकडे सध्या 67 लाख कोटी रुपयांचा परकीय चलन साठा असून देशावरील एकूण परदेशी कर्जापैकी 94% कर्ज एकाच दिवसात फेडण्याची अभूतपूर्व क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालाय आणि लोक मंदी 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 असं सांगत होते, पण चालू वर्षातला आर्थिक विकासाचा दर हा 7% अधिक रजिस्टर झालेला आहे आणि जगात सर्वाधिक विकास वृद्धीचा दर हा भारताचाच आहे। फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आजही भारत आहे। वर्ल्ड बँक किंवा IMF हे सांगायचं की यातनं बाहेर निघाला नाही तर भारत डेट ट्रॅपमध्ये जाईल, कारण विदेशी कर्ज परत करण्याकरता भारताकडे पैसे नाहीत। आज त्या भारताकडे एका दिवसात परत करावे लागले तरी 94% कर्ज आपण एका दिवसात परत करू शकतो। भारत सध्या जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून देशाकडे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन साठा उपलब्ध आहे। भारतानं जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवलेलं असून लवकरच $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय। UPA सरकारच्या काळात देशाकडे एका महिन्याच्या आयातीचा खर्च भागवण्या इतकाही परकीय चलन साठा नव्हता। या उलट आज भारताकडे 11 महिन्यांचा आयातीचा खर्च भागवण्याची क्षमता आहे। तसंच GST संकलन 22 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलेलं असून त्यामध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक आहे। डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रामध्ये भारतानं उल्लेखनीय प्रगती केलेली आहे। आता UPI द्वारे 314 लाख कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत। भारतानं विकसित केलेली UPI प्रणाली सध्या 30 देशांमध्ये वापरली जात असून लवकरच ब्राझीलसह अन्य देशही ती स्वीकारणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। 11 महिन्याचे एक्सपोर्ट हे याकरता महत्त्वाचं आहे की साधारणपणे UPAच्या सरकारमध्ये 1 महिन्याच्या इम्पोर्टचे देखील आपल्याकडे विदेशी मुद्रा नसायची, ती आता 11 महिन्याची आपल्याकडे आपल्या स्टॉकमध्ये या ठिकाणी आहे। GST आता 22 लाख कोटींवर गेलाय आणि अर्थातच यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे। UPAचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये 12,000 पटींनी वाढ झाली आहे आणि 314 लाख कोटी रुपयाचे डिजिटल व्यवहार आज भारतात चालले आहेत। चायना सहित सगळ्या देशांना भारताने मागे टाकलेला आहे डिजिटल व्यवहारांमध्ये आणि विशेषतः आम्ही तयार केलेला UPI हा आता जगातले 30 देश वापरत आहेत। ब्राझील सारखा देश हा देखील आता UPI वर शिफ्ट होतोय। ही मला असं वाटतं की भारतीयांकरता अत्यंत गौरवाची परिस्थिती आहे। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही। थेट लाभ हस्तांतरण अर्थात DBT यंत्रणेमुळे विविध योजनांमधील 58 लाख कोटी रुपयांचा निधी थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा झालाय। तसंच जेम गव्हर्नमेंट मार्केट प्लेस या पोर्टलमुळे सरकारी खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढलेली असून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात मदत झाली आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं।
भ्रष्टाचाराचा एकही आरोप हा मोदी सरकारवर कोणी लावू शकलेलं नाही. ज्यांनी आरोप लावायचा प्रयत्न केला ते तोंडावर पडलेले आहेत. त्यामुळे हेही एक आश्चर्य आहे की 12 वर्ष बेदाग अशा पद्धतीचं सरकार हे मोदीजींनी चालवून दाखवलं आहे. नेहरू आणि मोदी यांची तुलना कुणीही केली नाही. मात्र सलग 12 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून काम करताना नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडलाय. एखादा नेता किती वर्ष सत्तेत राहिला यापेक्षा त्या काळामध्ये त्यानं देशासाठी काय काम केलं हे अधिक महत्त्वाचं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमा अधिक मजबूत झालेली असून देशाचा आंतरराष्ट्रीय प्रभावही वाढलाय, असा थेट पलटवार फडणवीस यांनी शरद पवारांवर केलाय. पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी जनतेनं जी स्वप्न पाहिली होती ती अनेक दशकांनंतरही पूर्ण झाली नव्हती. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात ती पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम झालंय. त्यामुळे मोदींचं कौतुक केलं म्हणून कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही, अशा शब्दात फडणवीसांनी टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतलाय. कोणीही नेहरूजींची आणि मोदीजींची तुलना केलेली नाही. तर मॅटर ऑफ फॅक्ट आहे की जर या देशाच्या पंतप्रधानांनी आत्तापर्यंतचे लॉंगेस्ट सर्व्हिंग जे प्राईम मिनिस्टर आहेत 4398 दिवस ज्यांनी देशावर राज्य केलं त्यांचा रेकॉर्ड हा जर मोदीजींनी मोडला आणि त्यापेक्षा जास्त दिवस जर ते पंतप्रधान या पदावर आहेत तर ते बोलणं काय वावग आहे, त्यात चुकीचं काय आहे. माननीय मोदीजींनी नवभारताची जी निर्मिती केली आहे, ज्या गतीनं जी स्वप्न स्वातंत्र्याच्या वेळी आम्ही बघितली होती आणि स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतरही जी आम्ही पूर्ण करू शकलो नाहीत, ती स्वप्न जर सातत्याने मोदीजी पूर्ण करत असतील तर त्यांची तारीफ केल्यावर किंवा त्यांना शुभेच्छा दिल्यावर कोणाला वाईट वाटायचं कारण नाही, कोणाला राग यायचं कारण नाही. गेल्या 12 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आलेलं असून संयुक्त राष्ट्रांनीही याला दशकातील चमत्कार म्हटलाय. 81 कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा तर 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 4.3 लाख कोटी रुपये थेट बँक खात्यात देण्यात आलेले आहेत. लखपती दिदी कार्यक्रमाअंतर्गत देशातील 3 कोटी महिला लखपती झालेल्या असून आगामी काळात हे उद्दिष्ट 6 कोटींवर नेण्यात येणार आहे. तसंच भारतीय सैन्यातील महिलांची संख्या 3000वरून थेट 11000वर पोहोचवली आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी जनतेनं जी स्वप्न पाहिली होती ती अनेक दशकांनंतरही पूर्ण झाली नव्हती. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात ती पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम झालंय. त्यामुळे मोदींचं कौतुक केलं म्हणून कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही, अशा बोचऱ्या शब्दात फडणवीसांनी टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.